नमस्कार मंडळी. महाराष्ट्रीयन तडकावरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण झटपट होईल असा व्हेज मसाले भात बघणार आहोत. नाव थोडंसं वेगळं आहे कारण आपला महाराष्ट्रीयन मसाला भात असतो. त्यात मटार, वांगं, बटाट्याचा वापर जास्त असतो आणि जो व्हेज पुलाव असतो त्यात तो पांढरा शुभ्र भात, त्यात मसाल्यांचा वापर नाही करत पण भाज्यांचा भरपूर प्रमाणात वापर होतो. तर या दोन्हींचं कॉम्बिनेशन मिळून आज आपण व्हेज मसाले भात कसा करायचा ते बघणार आहोत. तर सुरुवात करूयात. व्हेज मसाले भात विथ पनीर कसा करायचा आहे ते. साहित्य आपण पाहून घेतलेलं आहे. तर आपण कृती बघूयात. गॅसवर कुकर गरम केला आहे. त्यात 1 चमचा तेल घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यात मोहरी, जिरं आणि कढीपत्ता तडतडला आहे. त्याच्यानंतर 2 मिरच्यांचे तुकडे करून त्या घेतल्या आहेत. मिरच्या भाजून घेतल्या आहेत. त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा गुलाबी झालेला आहे. आता त्याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे. टोमॅटो टाकल्यानंतर बारीक चिरलेला बटाटा टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर फ्लावर आणि चिरून घेतलेली पालक टाकली आहे आणि ओले वाटाणे टाकून सगळं परतून घ्यायचं आहे. व्यवस्थित परतून घेतलेलं आहे. आता त्यात पनीरचे तुकडे टाकले आहेत. त्याच्यानंतर 1 चमचा हळद आणि 2 चमचे घाटी मसाला, चवीपुरतं मीठ टाकून सगळं परतून घेतलं आहे. भाज्या व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी ओतून घेतलं आहे आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. पाण्याला उकळी फुटून द्यायची आहे आणि पाणी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये 2 वाटी तांदूळ आणि थोडीशी मूग डाळ आपण भिजवून घेतलेली आहे, धुवून घेतलेली आहे आणि ती टाकली आहे. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण लावून कुकरला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. कुकरच्या शिट्ट्या करून झालेल्या आहेत. आपण झाकण उघडून बघूयात. बघा आपला हा कुकरमध्ये बनवला व्हेज मसाले भात विथ पनीर तयार झालेला आहे. दह्यासोबत किंवा कोशिंबीरसोबत सर्व करा. हा झटपट होणारा व्हेज मसाले भात विथ पनीर तयार झालेला आहे. रेसिपी आवडली असेल तर तुम्ही बनवून बघा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि ठणठणीत राहा.